मी उद्याच त्या HK कॉलेजला जातो आणि त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन येतो. हां नीरव, काय रे, काय झालं? तुला काही हवंय का? अरे बघ, हाक मारायची होतीस ना. नो, आय मीन यू आर सिम्पली वेस्टिंग युअर टाइम. काय झालं नीरव? नाही, लॉग इनचा काय इश्यू आहे की इंटरनेट कनेक्ट होत नाहीये? आय एम सॉरी, पण मी नाही देऊ शकत ही एक्झाम. काय? अगं, एक्झाम नाही देऊ शकत म्हणजे? एक मिनिट, ही एक्झाम देण्यासाठीच तू कॉलेजमधनं इथे आलास ना? बघ आता. नाही मम्मा, मी फार वेगळं काहीतरी ठरवून आलो होतो घरी, पण मी आल्यापासून तुम्ही माझ्यात तुम्हाला हवा असलेला नीरव शोधताय, जो कधीच हरवलाय. आणि हा जो तुमच्या समोर उभा आहे ना, हा माझा मला सापडलेला नीरव आहे. अरे काय बडबडतोयस तू? हे बघ, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये. तू तू आज जा आणि शांतपणे एक्झाम दे बघू. नाही डॅड, ते आता शक्य नाही. माझा निर्णय ठरलाय, मी फिल्म मेकरच होणार. नीरव, प्लीज नॉट अगेन. हे असलं काहीतरी खूळ पुन्हा डोक्यात नको घालून घेऊस. खूळ नाहीये मम्मा, स्वप्न आहे ते माझं. अरे कसली स्वप्न? हे बघ, ही असली इम्प्रॅक्टिकल स्वप्न काय कामाची आहेत? या अशा रात्री झोपेत पडलेल्या स्वप्नांच्या मागे लागून कोणाचाही फल होत नाही नीरव. डॅड, मी हे रात्रीच्या झोपेत नाही तर रात्र रात्र जागून बघितलेलं स्वप्न आहे. नीरव, हे सगळं आहे ना, विचार करायला खूप छान वाटतं. नुसतं विचार करायला नाही डॅड, तर हे जगायलाही खूप छान वाटतं. आणि या जगण्याची सुरुवात कुठून झाली माहितीये डॅड? हो, आपल्या हॉस्पिटलपासनं. तुम्हाला आठवतंय डॅड, तुम्ही ना गंमत म्हणून तुमच्यासोबत मला राऊंडला घेऊन जायचा. तेव्हा ना तुम्ही प्रत्येक पेशंटची पल्स तपासायचा, रिपोर्ट वाचायचा, पण मी ना मागे उभा राहून त्या पेशंटच्या डोळ्यात बघत असायचो. मला ना डॅड त्यांच्या डोळ्यात एक गोष्ट दिसायची, त्यांच्या जगण्याची. मला ना आवडायचं त्या गोष्टी वाचायला, कारण ना डॅड मी वाचलं होतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना एक कथा दडलेली असते आणि ती फक्त ना फिल्म मेकरलाच दिसते. मला ना तसा फिल्म मेकर व्हायचंय डॅड. मला माझ्या सिनेमामधून लोकांना हसवायचंय, त्यांना रडवायचंय, एक भावनिक समाधान द्यायचंय डॅड. आय एम ऑन दॅट पाथ डॅड. डॅड, मी तुमचाच मुलगा आहे, तुमच्यासारखंच पॅशन माझ्यात पण आहे. हा, पण फरक फक्त एवढाच आहे की तुमचं पॅशन ऑपरेशन थिएटरमध्ये आणि माझं पॅशन सिनेमा थिएटरमध्ये. आय एम रिअली प्राऊड ऑफ युअर पॅशन डॅड. मला एवढंच वाटतं की तुम्ही पण जरा माझ्या पॅशनवर विश्वास दाखवा ना, प्लीज डॅड, प्लीज. हा काय बोलतोय? पॅशन, फिल्म मेकिंग. अरे लोक काय म्हणतील, आपण त्यांना काय उत्तर द्यायचं? नो नो, आय एम सिम्पली शॉक्ड. मम्मा, सी मम्मा, आय एम हॅपी. मग तू का शॉक्ड आहेस? मी कसं रिॲक्ट व्हायला हवं? कुठल्या तरी टुकार कादंबरीत लिहिलेल्या रोमॅन्टिसिझम मध्ये वाहत जाताना मी माझ्या मुलाला फक्त पाहत राहायचं? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.